पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट नाही. CDR. पोलीस डायरीतल्या नोंदी वाचत अंजली दमानियांच्या आरोपांच्या फैरी. पार्थ पवार हे जमीन व्यवहारांमुळे अडचणीत आलेले आहेत. दरम्यान अजित पवार यांनी याबाबत भूमिका मांडली. दरम्यान अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया यांनी म्हटले. पार्थ पवार यांना कुठली क्लीन चिट मिळालेली नाही. ज्या दिवशी सूर्यकांत येवलेला पोलीस ठाण्यात आणण्यात येईल तेव्हा तो सगळं बाहेर काढेल. पार्थ पवारचं नाव घेईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव घेईल. सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेचा जामीन मंजूर झालेला आहे. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की येवलेला अटक करा. 16 तारखेला बॉटॅनिकल गार्डन्सकडून पत्र लिहिलं होतं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगितलं की ही जागा आमची आहे, ही जागा रिकामी करा, हे सांगितलं गेलं. ही माणसं पोलीस ठाण्यात गेली. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस पाठवा. त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की कुठलीही कागदपत्रं नव्हती. तरीही अमेडियाच्या माणसांनी दादागिरी केली, बाउन्सरही घेऊन गेले होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. मुंडव्याच्या प्रकरणात आतापर्यंत आपण बघितलं की पार्थ अजित पवार याचं नाव FIR मध्ये आलेलं नाही आणि मला त्याचे खरंच आत्ताच्या पत्रकार परिषदेत 3 खुलासे करायचे होते. एक तर मुठे समिती त्यांनी काल दिलेला अहवाल किती म्हणजे असं स्पष्ट शब्दात म्हणायचं असेल तर किती बंडल आहे ते मला दाखवायचं होतं. मुद्दा नंबर 2, येवले नावाचे जे अधिकारी होते त्यांनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं होतं आणि त्यांना इंटरिम बेल देखील ग्रांट झालंय 20 तारखेपर्यंत, म्हणजे उद्यापर्यंत. तर 20 तारखेपर्यंत यांना बेल कसं ग्रांट झालं? कारण तिथे PP FIR घेऊन गेलेच नाहीत. म्हणजे 11 तारखेला येवलेनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं आणि 13 तारखेला त्याचं हिअरिंग होतं. योगायोग म्हणा त्या दिवशी ते कोर्ट गैरहजर होतं. असं असताना दुसऱ्या कोर्टाकडे देऊन तिथे PP त्यांचं कुठलंही म्हणणं न मांडता इंटरिम बेल त्यांचं मंजूर झालं 1 लाख रुपयाचं आणि त्याची ऑर्डर देखील मी आता काही वेळात सगळ्या माध्यमांना देतेय. तर हे बेल मंजूर झाल्यानंतर हे का झालं याचं कारण मी सांगते. हे का झालं तर ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल. पार्थ पवारचं नाव येईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे. आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन ते कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 16 तारखेला बॉटॅनिकल गार्डन्समध्ये म्हणजे एक पत्र आहे 16 तारखेचं बॉटॅनिकल गार्डन्सचं. बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय हे लोकांच्या माहितीसाठी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की ही जागा आमची आहे, तुम्ही याला खाली करा. हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये देखील जातात. त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही आमची जागा आहे, आम्हाला आत जाऊ देत नाहीयेत, तर तुम्ही तुमची फौज पाठवा, पोलिसांची फौज पाठवा. असा फोन कॉल येतो. पोलीस पाठवले जातात. तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं, ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते, तरी अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली. आज सकाळपासून मी या RTI साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली. मग मी ईमेल पाठवलं. सकाळपासून त्यांना RTI पाठवून सगळं पाठवून झालं होतं. आत्ता माझ्या हातात हा कागद आला आणि हा
महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल, कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.